मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे चिवताईंना अस्तित्व धोक्यात आलंय। चिवताईंच्या संवर्धनासाठी अनोखा उपक्रम हा राबवण्यात येतोय। घरातच कृत्रिम घरटं हे उन्हाळ्यात तयार करण्यात आले। तर चिमण्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी जगदीश गौड यांनी हा पुढाकार घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर चिवताईंच्या संवर्धनासाठी त्यांच्या पाणी पिण्याच्या सोयीसाठी आता घरातच हे कृत्रिम घरटे हे तयार करण्यात आले। 20 मार्च रोजी जे आहे आता जागतिक चिमणी दिवस जे आहे ते देशभरात साजरा केला जातो। मात्र एकीकडे आता जी चिमणी पाखरं जी आहेत ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। मात्र जालन्यातील एक सामाजिक कार्यकर्ते जे आहेत जगदीश गौड हे मात्र चिमणी पाखरं संवर्धन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न जे आहे गेल्या 5 वर्षापासून करतात आणि त्यांना बऱ्यापैकी देखील यश देखील मिळालेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश गौड बोलण्यासाठी आहेत। मला सांगा नेमकं की तुम्ही आता चिमणी पाखरांचं संवर्धन कशा पद्धतीने करतात काय नाही? असं लक्षात आलं की चिमण्यांना राहण्याकरता घरं नाही, कारण काँक्रीटच्या घरांमध्ये त्यांना खड्डे करता येत नाही आणि दुसरं रेडिएशन आणि विषारी फवारणी यामुळे चिमण्या संपलेल्या आहेत। आता चिमण्या वाचल्या पाहिजे म्हणून आता आपण घराला तर खड्डे करू शकत नाही, म्हणून मी या प्रकारची कृत्रिम घरटी बनवली आणि घरटी मी बनवून घरांना लावली। तर बघता बघता माझ्याकडे जवळजवळ आज 100च्या वर माझ्या चिमण्यांची संख्या झालेली आहे। घरटी जी आहे ती कशा पद्धतीने बनवता आणि तुम्हाला असं वाटतं की संवर्धन करण्यासाठी काय म्हणजे प्रयत्न केला तुम्ही काय? सगळ्यात पहिले तर ही घरटी जी बनवली आहे ही POPची PVCची आहेत, म्हणजे प्लॅस्टिकची आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहेत सामाजिक कार्यकर्ते जगदीश गौड यांनी जे आहेत या जालन्यामध्ये जे आहेत चिमणी पाखरांचं संवर्धन कशा पद्धतीने वाढवता येईल याकडे त्यांनी बारकाईने लक्ष देऊन याची काळजी देखील ते विशेष घेत आहेत। जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।